ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर 15 फेब्रुवारी वार रविवार माघ कृष्ण त्रयोदशीला आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री ही भगवान शिवाची सर्वात मोठी शिवरात्र मानली जाते. माघ महिन्यामध्ये येणारी ही शिवरात्र अतिशय महत्त्वाची आणि खूपच दुर्मिळ योगावर आलेली आहे. म्हणजेच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग देखील आलेला आहे. त्यामुळे ही महाशिवरात्र अनेकच खास बनलेली आहे. असे म्हणतात की या दोन योगामध्ये जर एखादं तपश्चर्या किंवा देवाचं व्रत किंवा देवाची भक्ती केली तर त्याचे 1000 पटीने फळ हे आपल्याला मिळत असते. आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीला शिवतत्व हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक असते. म्हणजेच या दिवशी महादेव आपल्या भक्तांची जी काही मनोकामना आहे, इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करतात व लवकरात लवकर त्यांच्यावर प्रसन्न होतात. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे काही महाशिवरात्रीचे व्रत करणार आहोत त्या व्रतामध्ये आपल्याला महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत व कोणत्या वस्तू अर्पण करणे टाळायचे आहे, जेणेकरून की आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ हे मिळेल. तर सर्वात प्रथम तर महाशिवरात्रीची ही पूजा किंवा हे व्रत तुम्हाला कसे करायचे ते पाहू. तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर शिवलिंगावर तुम्हाला जलाभिषेक हा करायचाच आहे. म्हणजे तुमच्याकडे काही साहित्य जरी नसेल तरी तुमच्याकडे पाणी तर सर्वांकडे असतेच. त्यामुळे थंड पाण्याचा अभिषेक हा महादेवाला घालायचा आहे. त्यानंतर या दिवशी बेलाच्या पानाला अतिशय महत्त्व आहे. बेलाचे पान एक तरी का असेना परंतु महादेवाच्या शिवलिंगावर नक्कीच अर्पण करायला हवे या दिवशी. तर आता बरेचसे जण असे खूप मोठी चूक करतात, ती म्हणजे बेलाचे पान हे महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारी तोडायचे नसते. हे बरेचसे जण लोक ज्यांना की माहिती नसतं तेही चूक करतात की बेलाच्या झाडाचे पान तोडतात महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि ही सर्वात मोठी चूक त्यांच्याकडून घडते, ज्यामुळे की त्यांना या व्रताचे कोणत्याही प्रकारचे फळ हे मिळत नाही. उलट भगवान शिव त्यांच्यावर नाराज होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे तुम्हाला शिवरात्रीच्या आधीच बेलाचे पान हे तोडून आणायचे आहे. बेलाचे पान हे कधीच शिळे होत नसते, म्हणजेच ते कधीच सुकत नसते. ज्या वेळेला आपण बेलाचे पान तोडून आपल्या घरी आणून ठेवतो तर ते पान तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला धोत्र्याचे फळं किंवा धोत्र्याचे फुलं अर्पण करायचे आहे. हे अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले संकट व अडचणी ह्या दूर व्हायला सुरुवात होतील. त्यानंतर महादेवाला आपल्याला एक अतिशय खास अशी वस्तू अर्पण करायची आहे, ती म्हणजेच रुईचे फूल किंवा म्हणजे रुईचे फूल आणि रुईची पाने ही महादेवाला प्रिय असतात. जसे की आपण हनुमंताला रुईच्या पानाचा हार घालतो व रुईची फुलं अर्पण करतो, तर हनुमंत हे देखील महादेवाचेच रूप आहेत. त्यामुळे महादेवाला देखील रुईचे फूल हे प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर रुईचे फूल नक्कीच अर्पण करायचे आहे. व या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून कालभैरव अष्टकम त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर शिवलीला अमृतामधील 11वा अध्यायाचे पठण देखील करायचे आहे. आणि हे सर्व करणे जर शक्य नसेल तर फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप 108 किंवा 1008 वेळा तुम्ही करू शकता, जेणेकरून की या व्रताचे फळ हे तुम्हाला मिळेल. त्यानंतर आता आपण वळूया या गोष्टीकडे की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणती गोष्ट महादेवाला अर्पण करायची नाही. तर तुळशीचे पान हे महादेवाला अर्पण केले जात नाही. तुळशीचे पान भगवान विष्णूंना प्रिय आहे, परंतु महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा समावेश होत नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचे लक्ष असा राहू द्यावे की तुळशीचे पान चुकूनही महादेवाच्या पूजेमध्ये वापरात घेऊ नये. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाला चाफ्याचे फूल अर्पण केले जात नाही. चाफ्याचे फूल महादेवाला अतिशय अप्रिय आहे, कारण यामागे एक खूप मोठी कथा आहे. ती देखील आपण आपल्या चॅनलवर लवकरात लवकर अपलोड करणार आहोत, तीही तुम्ही नक्कीच ऐका. आणि त्याचबरोबर महादेवाला अजून एक गोष्ट आहे जी की अर्पण केली जात नाही. शिवलिंगावर हळद आणि कुंकू हे वाहिले जात नाही. महादेवाला भस्म खूप प्रिय आहे, त्यामुळे महादेवाला भस्मच लावले जाते. किंवा मग पिवळ्या चंदनाने तुम्ही महादेवाचा अभिषेक देखील करू शकता. म्हणजे पिवळे चंदन पाण्यामध्ये टाकून त्याने अभिषेक घालू शकता. त्याचबरोबर भस्माने देखील तुम्ही महादेवाचा अभिषेक करू शकता, रुद्राभिषेक करू शकता.
महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल ती सेवा तुम्ही या दिवशी करावी. मंदिरामध्ये जाऊन शक्य होणारच नाही, कारण मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला जी काही सेवा करायची आहे तुम्ही घरातच तुमच्या शिवलिंगावर करावी. म्हणजे रुद्राभिषेक, जलाभिषेक, भस्माभिषेक किंवा मग पिवळे चंदन, लाल चंदन यांचा अभिषेक करावा. आणि जर तुमच्याच्याने काही शक्य नसेल तर फक्त सकाळी लवकर उठून महादेवाच्या पिंडीवर थंड पाण्याने अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा व महादेवांना प्रिय असलेले धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ, बेलाचे पान, शमीचे पान, त्यानंतर मध, दूध, इतर किंवा मग पांढरी फुले, कोणतेही पांढरे फूल महादेवाला वाहिले तर चालते. फक्त चाफा हा महादेवाच्या पूजेमध्ये वापरत नाहीत. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही महादेवाला उसाचा रस अर्पण केला तर त्याचेही एक वेगळेच महत्त्व आहे व वेगळीच ती एक खूप मोठी सेवा आहे. तर त्याबद्दलही आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच की महादेवाच्या शिवलिंगावर कोणकोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात व कोणत्या गोष्टी अर्पण करणे टाळावे. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमधून आवश्यक अशी माहिती मिळाली असेल. तर पुन्हा भेटू अशा छानशा आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव, ओम नमः शिवाय व येणाऱ्या महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.